नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा लाडक्या बहिणींनो, खुशखबर, नोव्हेंबरचा हप्ता या दिवशी तारखेला जाहीर होणार। नक्की काय आहे महत्त्वाचे अपडेट पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलवरती पाहत आहोत। तर लाडक्या बहिणींनो, आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळत असतात। त्याचबरोबर नवीन नवीन अपडेट असेल हे देखील पाहायला मिळतात। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात। तर पहा लाडक्या बहिणींनो, खुशखबर, नोव्हेंबरचे 1500 रुपये दिवशी 1500 रुपयाचा जो हप्ता आहे या दिवशी खात्यात जमा होणार। तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे। नक्की काय आहे अपडेट पाहूयात आपण सविस्तर। तर पहा लाडक्या बहिणींनो, माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्राची सरकारची खूप महत्त्वाची योजना मानली जाते। ही योजना मुख्यतः महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचे पात्र महिलेला दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता दिला जातो। परंतु काही कारणास्तव जर पाहायला गेलं लाडक्या बहिणींनो, 2 महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजेच 3000 रुपयाचा जो हप्ता आहे, 1500 + 1500 असा जो हप्ता आहे, म्हणजे डिसेंबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा जो हप्ता आहे तो अजून आलेला नाही आहे। नक्की याच्या मागचं कारण काय आहे, नक्की तो हप्ता केव्हा येणार आहे? अनेक लाडक्या बहिणी ज्या आहे त्या 1500 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहू लागलेल्या आहेत, कारण त्यांचा वर्चस्व जो खर्च असतो तो त्यातूनच भागवला जातो। म्हणून लाडक्या बहिणी अपेक्षेने वाट पाहत आहेत का जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो नेमका कधी येणार, तेच अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। ही रक्कम जरी कमी वाटत असली तरी घरात लागणाऱ्या रोजच्या खर्चासाठी ही रक्कम खूप उपयोगी आहे आणि पुरेशी आहे। त्यामुळे आता खूप घरांमध्ये या योजनेबद्दल आर्थिक चर्चा चालू आहे की 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो केव्हा येणार, आणि एक योजनेचा जो आहे तो एक महत्त्वाचा भाग देखील बनलेला आहे। ऑक्टोबर या योजनेचे सगळे पैसे हप्ते खात्यावरती आले होते हे तर आपल्याला माहीत आहे। परंतु लाडक्या बहिणी जर पाहायला गेलं तर त्यामुळे महिलांना सरकार विश्वासू वाटू लागलेला आहे हे देखील आपल्याला माहीत आहे, आणि त्यांनी या पैशावर घरचा खर्च असेल मांडायला ते सुरुवात केली आहे। पण डिसेंबर महिना सुरू झाला आणि तरीसुद्धा नोव्हेंबरचा हप्ता अजून देखील आपल्या खात्यावरती पाहायला मिळालेला नाही आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर, नोव्हेंबर तर संपला, डिसेंबरचा अवघे आता जर पाहायला गेला तर आज आहे 8 तारीख, म्हणजे जवळजवळ 8 ते 9 दिवस झालेले आहेत। तरी पण जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो अजून देखील आपल्या खात्यावरती पाहायला मिळाला नाही। परंतु असे आपल्याला चर्चा पाहायला मिळते सोशल मीडियावरती असेल किंवा इतरत्र असेल, दोन्ही हप्ते आपल्याला एकत्र मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। नक्की ती काय अपडेट आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर पहा लाडक्या बहिणींनो, म्हणून महिलांना थोडी चिंता वाटत आहे, तो हप्ता कधी येणार याबाबत देखील आता उत्सुकता लागून राहिलेली आहे। गावातील अंगणवाडीतील ज्या बहिणी असतील, शेतात काम करणाऱ्या महिला असतील, शहरातील गृहिणी असतील, स्वयंसेवक किंवा स्वयंसहायता असतील, गटातील महिला असतील, सर्वच जण एकच प्रश्न आता या ठिकाणी विचारत आहेत की नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार। काही महिलांनी मासिक जो खर्च आहे याच पैशावरती ठरवला असल्यामुळे हप्ता वेळेवर न आल्याने घरात अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। पाहू शकता आपण, खूप महत्त्वाचे अपडेट आहे। तर लाडक्या बहिणींनो, महागाई जास्त झाल्यामुळे रोज लागणाऱ्या वस्तूंचे पैसे देणे कठीणच झालेले आहे। किराणा असेल, सामान असेल, गॅस सिलेंडर असेल, मुलांच्या शाळेचे खर्च असेल आणि औषधं वगैरे गोष्टींसाठी हा पैसा खूप उपयोगी ठरतो। म्हणून महिलांची चिंता अगदी स्वाभाविक आहे। तर पहा, मुलांच्या शाळेचे शिक्षण असेल, गोष्टींचा जो पैशासाठी उपयोग ठरतो, म्हणून महिलांची चिंता ही अगदी स्वाभाविक आपल्याला पाहायला मिळते। त्यांची चिंता देखील सरकारने मान्य केली पाहिजे आणि लवकरात लवकर जो त्यांचा हप्ता आहे तो लवकर भेटला पाहिजे। सरकारकडून अजून देखील हप्त्याची जी तारीख आहे ती सांगितली गेलेली नाही, पण काही लोक सांगत आहेत की राज्यात नगर परिषद निवडणुका असल्यामुळे सरकारी अधिकारी तर कामं व्यस्त आहेत आणि त्यामुळे हप्ता उशिरा येत असेल। निवडणुकीमुळे काही प्रक्रिया थोड्या हळू देखील होतात हे आपल्याला माहीतच आहे, म्हणून हप्ता थोडा उशिरा का होईना परंतु येणार आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। अनेकांनी काही प्रश्न केले होते की लाडकी बहीण योजना आता संपली, लाडकी बहीण योजना आता बंद झाली, परंतु लाडकी बहीण योजना ही बंद न होणारी योजना आहे। काही लोकांना सांगत आहेत की मंत्रालयात या महिन्याचा हप्ता कसा द्यायचा यावर विचार देखील आता सुरू आहे।
मतमोजणी असल्यामुळे हप्ता जमा होऊ शकत नाही असं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत. तर पहा, खूप महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा 2 महिन्यांचे हप्ते एकत्रच मिळाले होते आणि आत्ता देखील एकत्रच मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे महिलांना जास्त फायदा झाला होता. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील का याची देखील आता चर्चा आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे. जर असे झाले तर 3,000 रुपये एकदाच खात्यावर जमा होतील. त्यामुळे दिवाळीनंतरचे किंवा नवीन वर्षासाठी खर्च करायला मदत होणार आहे. पण अजून सरकारकडून जे आहे काही GR असेल किंवा इतर बातमी जी असेल सोशल मीडियावरती कोणतीही सरकारतर्फे प्रसारित झालेली नाही. त्यामुळे इतर जे अफवा असतील त्यावरती विश्वास ठेवू नये. आता थोडंसं महत्त्वाचं पाहूयात. या योजनेअंतर्गत KYC करणे फार महत्त्वाचे आहे. KYC म्हणजे सरकारकडून तुमची पूर्ण माहिती असणे सरकारमान्य सांगितलेलं आहे की ज्यांनी KYC केली नाही त्यांनी 31 डिसेंबर 2024च्या आधी करून घ्यावी. 2025च्या आधी eKYC करून घ्यावी. खूप महत्त्वाचे आहे. KYC जर केली नाही तर तुम्हाला 2026चा जानेवारीचा जो हप्ता आहे तो भेटणार नाही. म्हणून KYC लवकरात लवकर करून घ्या. गावातील सेवा केंद्र असतील किंवा जवळचे बँक किंवा ऑनलाईन करत असतील त्यांच्याकडे जाऊन लवकरात लवकर तुम्ही पुढील हप्त्यात ही मिळणारी रक्कम आहे ती लवकरात मिळावी यासाठी तुम्हाला KYC करणे गरजेचं आहे. या योजनेमुळे लाखो महिलांच्या जीवनात बदल झालेला आहे. विशेषतः आपण पाहायला गेलो तर अनेक घर खर्च यामध्ये वाचत चाललेला आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची आजची अपडेट होती. अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओसाठी. तर काळजी घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.